मला त्याला रेड हँड पकडायचं आहे सर. आज माझा नोकरीचा पहिला दिवस आहे. आशीर्वाद दे. हॅलो मॅडम, कशा आहात? डोंट वरी. ₹5 कोटी हवेत ना मला. कटोरा घेऊन लोकांकडे भीक मागायला चाललोय. हॅलो, खैरमोडे बोलतोय. बोला खैरमोडे साहेब. सूर्यभान, ही बोलण्याची वेळ नाही तर काहीतरी करून दाखवण्याची वेळ आहे. म्हणजे? हर्षवर्धन भोसलेला सापळ्यात अडकवण्याची एक सुवर्ण संधी चालून आली आपल्याकडे. साहेब, मी काही समजलो नाही. हे बघा, जे काय बोलायचं ते स्पष्ट बोला. सूर्यभान, मी सगळं स्पष्ट सांगेन, पण हे सगळं फोनवर सांगण्यासारखं नाही. त्यासाठी प्रत्यक्ष भेटून बोललेलं जास्त योग्य आहे. बरं, केव्हा भेटायचं? लवकरात लवकर. ठीक आहे, मग आज रात्रीच आपण भेटू आणि मग भेटल्यावरच बोलू आपण सगळं सविस्तर. ठीक आहे, माझ्या घरीच ये. मी तुझी वाट बघतोय. ठेवू फोन? बरं. खूप बरं वाटतंय आज तुला हे असं बघून. आजपर्यंत इतरांच्या आयुष्याशी खेळलास ना, आज आज मी तुझा तमाशा बघणार आहे. रात्र रात्र झोपली नाहीये मी. विसूर चेहरा सतत सतत माझ्या डोळ्यासमोर होता. एखाद्या किड्याला चिरडून टाकावं ना, तसं चिरडून टाकावंसं वाटलं मला. नाही सोडणार मी तुला. तुझी आज काय गत करते ते बघ. माझं आयुष्य बर्बाद केलंस. आयुष्याची राख रांगोळी केलीस माझ्या. नाही सोडणार. माझ्याकडे बघून हसत होतास ना, आज मी काय करते ते बघ. खैरमोडे साहेब, नेमकं असं काय बेनसलं की तुम्ही मला असं तडकापडकी बोलून घेतलं? सूर्यभान, राजाराम पांढरे आणि हर्षवर्धन भोसले या दोघांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट झालाय. राजाराम पांढरे म्हणजे धनाजी मानेचा वकील, बरोबर? हो, तोच. पण साहेब, त्या दोघांमध्ये जे काही झालं असेल त्याचा आपल्याला काय फायदा? सूर्यभान, राजाराम पांढरे आणि हर्षवर्धन भोसले या दोघांमध्ये जी आग लागली आहे ना, त्या आगीवर आपण आपली पोळी शेकायची. म्हणजे राजाराम पांढरेनं आपली मदत मागितली आहे.
हर्षवर्धन भोसलेचं सध्या काय चाललंय याविषयी सगळी माहिती त्यांना द्यायची आहे. मग तो त्या माहितीच्या आधारे हर्षवर्धन भोसलेला सापळ्यात अडकवणार आणि ऐनवेळी आपण त्याला मदत केली म्हणून धनाजी मानेच्या खास माणसांच्या यादीत आपण जाऊन बसणार आणि त्यामुळं भविष्यातली त्यांची सगळी कॉन्ट्रॅक्ट्स आपल्याला मिळणार. म्हणजे असं झालं ना की एका दगडात दोन पक्षी ठार. पण साहेब, मला एक गोष्ट कळत नाही की त्या पांढरेमध्ये आणि हर्षवर्धन भोसलेमध्ये असं काय बिनसलं की त्या दोघांचे संबंध बिघडलेत. सूर्यभान आपल्याला तेच तर शोधून काढायचं आहे आणि त्यासाठी प्रियांका मॅडमही आपल्याला मदत करायला तयार आहेत. आपण जर सगळे एकत्र आलो ना सूर्यभान, तर त्या हर्षवर्धन भोसल्याला आपण चांगलाच धडा शिकवू शकतो. त्या हर्षवर्धन भोसलेवर मात करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. बोला बोला, काय करायचं ते. सूर्यभान, मी सांगतो तेच आणि तसंच करायचं. नेहा, मॅडम, मी खरंच काही नाही केलंय. सगळं खरं खरं कबूल कर, तर तुला काहीही होणार नाही. तुझ्या मित्राची कंडिशन बघतोयस तू. मी खरंच काही नाही केलंय हो. मी चांगल्या घरचा मुलगा आहे. त्याने सांगितलं म्हणून मी केलं. मला सोडा मॅडम. इथे आल्यावर सगळेजण असंच बोलतात. पटकन बोल, नाहीतर 3rd डिग्री लावीन. बोलतो. आणि याद राख, पुन्हा जर का असं केलंस तर सोडणार नाही. कळलं? कोराडे, मॅडम. त्याचा कबुली जबाब लिहून घ्या आणि दुसऱ्या लॉकअपमध्ये टाका त्याला. ठीक आहे मॅडम. संध्या, चल, तुला जाता जाता घरी सोडते.
काय चाललंय तुमचं? अजून किती पिणार आहात? मरेस्तोवर पिणार, मरेस्तोवर. अरे दुसरा काही पर्यायच नाही माझ्याकडे. ही डोक्यात चाललेली बुणबुण थांबवायला काही पर्याय नाही दुसरा. मरेस्तोवर पिणार. अहो तुम्ही काय इतका त्रास करून घेताय स्वतःच्या जीवाला? मी म्हटलं ना तुम्हाला यातून काही ना काही मार्ग निघेल म्हणून. हे उगाच कोणी सहानुभूती दाखवू नको तू. तुमच्यासारखी माणसं असतात ना ती तोंडावर सहानुभूती दाखवतात आणि मागे हसतात, मागे हसतात. तुला मजा वाटत असेल ना माझी सगळी अवस्था बघून. असं बोलू नका. तुमची अवस्था बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी होत आहे आणि तुम्ही. का बस, एवढी सती सावित्री असणं तर कर, काहीतरी कर. मी काय करू शकणार आहे? तूच तर सगळं काही करून ठेवलंयस. मला सोडवण्याकरता 5 कोटी रुपये मागितले त्यांनी, तेव्हा तूच गेलीस ना तुझ्या धनाजी काकाकडे भीक मागायला. आता तोच धनाजी काका मानगुटीवर बसलाय माझ्या. 5 कोटी परत दे म्हणून तगादा लावलाय माझ्या डोक्याला. कशाला वाचवलंस तुम्हाला? कशाला वाचवलंस? मरू दिलं असतंस तेव्हा तर बरं झालं असतं. तुम्ही असं बोलू नका ना. असं बोलू नका प्लीज तुम्ही. हे असलं मुळू रडू नका. काय होत नाही त्याने. तेव्हा वाचवलंस मला, आता पुन्हा मरायची पाळी आली माझ्यावर. तू जर का मनात आणशील ना तर तू मला वाचवू शकशील यातनं. मी काय करू? फोन लाव त्या धनाजीला, बोल त्याच्याशी. त्याला म्हणा ते 5 कोटी रुपये विसरून जा म्हणा, विसरून जा. ते पैशाची व्यवस्था होत नाही, सांगून टाक. पण त्यांनी माझं ऐकलं नाही तर? देणार. अरे जो माणूस तुझ्या शब्दासाठी 5 कोटी रुपये देतो, 5 कोटी, तो माणूस तुझ्याकरता पैसे विसरून पण जाणार. बोल तू, बोल फोन लाव. नाही अहो मी लावते मी फोन, पण आत्ता नको. का आत्ता का नाही? अहो आत्ता खूप रात्र झाली आहे ना, म्हणून मी उद्या सकाळी लावते फोन. उद्या सकाळी? हा ठीक आहे. नक्की? हो नक्की लावते. प्रॉमिस नक्की लावते. बघ, बोल माझ्याकरता, बोल त्याच्याशी, नाही तर मी नाही मेलो. नाही अजून नाही मेलो, पण मरीन. फोन नाही केलंस तर मरून जाईल. या आई, हे घे. काय? पेढे. पेढे? कसले? आई, तुम्हाला विचारायचीस ना नेहा, तुझ्या मनात काय आहे? काय ठरवलेस तू? आज तुला सांगते माझ्या मनात काय होतं. मी पोलीस फोर्स जॉईन केली ना, तेव्हा एक सल होती माझ्या मनात. माझ्या आयुष्याची राख रांगोळी करणाऱ्या ध्रुवचा सूड घ्यायचा होता मला.
माझा राग, द्वेष, चीड हे सगळं कामात आलं माझ्या. इन्स्पेक्टर झाले, पण माझं काम मात्र अधुरं राहिलं. आणि आज ते काम पूर्ण झालं आई. म्हणजे काय काय केलंस काय तू? त्या ध्रुवला पोलीस कोठडीत डांबून आले. रक्तबंबाळ होईस तोर तुडवलं त्याला आज. माझी भडास, सूड सगळं ओकलं त्याच्या समोर. बेदम मारला त्याला. या हातांनी, पट्ट्यांनी, लाथाबुक्यांनी खूप तुडवला. चांबडी लोळेस तोर मारला त्याला. छान केलंस आई. आज खूप मोकळं वाटतंय. सगळा राग, द्वेष, चीड विरून गेली. फार फार मोकळी झाले मी आज. बघ नेहा, आता आजपासून आयुष्यातल्या सगळ्या कटू आठवणी दूर सारायच्या, विसरून जायच्या. फक्त नजर ठेवायची ना ती उज्ज्वल भविष्याकडे. आई, मी माझा कोर्स पूर्ण केला ना, तेव्हा देवाजवळ प्रार्थना केली होती. ध्रुवला धडा शिकवीन ना, तेव्हाच तुझ्या पायावर डोकं ठेवेन. आणि पोलीस स्टेशन मधून सरळ सरळ मंदिरात गेले. देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि खूप शांत वाटलं गाई. आज खऱ्या अर्थानं तुझ्या मुलीनं तिचं ध्येय मिळवलंय. आज मला माझ्या यशाचं पहिलं मेडल मिळालं आहे. हो बाळा, कुठल्याही आईला अभिमान वाटावा अशीच मुलगी असते. इन्स्पेक्टर आहेस आणि आज तू हे जे काही केलंस ना ते ऐकून मला सॅल्यूट करावं असं वाटतं. मला अभिमान आहे ग. काका, हे घ्या प्रसाद. अरे वा, आज सकाळी सकाळीच पूजा वगैरे. हो, आज उद्याकडे नवीन पोस्टिंग मिळणार आहे ना, तेव्हा जरा चांगल्या जागी मिळू दे म्हणून मस्का मारत होते देवाला. मस्का लावल्यानंतर देव पावतो. हो, म्हणजे माझा तरी तसा चांगला अनुभव आहे. खरं तर त्याच्यामुळेच तर आज इथपर्यंत पोहोचले आणि आपलं कर्तव्यही पार पाडू शकले. आणि माझी खात्री आहे देव तुझं ऐकेल आणि तुला हव्या त्याच ठिकाणी तुझं पोस्टिंग होईल. काका, मला आशीर्वाद द्या. जिथे कुठे माझं पोस्टिंग होईल ना, तिथे मी अशीच अन्यायाशी लढू शकले पाहिजे.